अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या। अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स। 22 व 24 कॅरेटचे 916 हॉलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध। सुवर्णवेशीची सोय। तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं। आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड, दत्त ज्वेलर्स, तासगाव। संपर्क सागर कदम 92 25 57 66 57। अडीच वर्षाचा शंभूराज अखेर 3 दिवसानंतर सुखरूप सापडला। गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। पाडळी येथीलच मंदिरात बालक आढळून आला। कुटुंबियामध्ये आणि गावामध्ये आनंदाचे वातावरण। पाडळी तालुका तासगाव येथून शनिवारी सकाळी शेतातून अचानक बेपत्ता झालेला 2.5 वर्षाचा शंभूराज शशिकांत पाटील अखेर सुखरूप मिळाला। त्याच्या सापडण्याने संपूर्ण गावाने अखेर सुटकेचा निश्वास सोडला। शनिवारी शंभूराज आपल्या वडिलांसोबत जनावरे राखण्यासाठी गेला असता अचानक बेपत्ता झाला होता। त्यानंतर लगेचच शोध मोहीम सुरू करण्यात आली। स्थानिक पोलीस हेल्पलाईन व रेस्क्यू फोर्सने 2 दिवस परिसर पिंजून काढला होता, पण शंभूराज कुठेच आढळला नव्हता। मंगळवार दिनांक 8 जुलै 2025 रोजी सकाळी पाडळी गावातीलच भवानीनगर रोडवरील एका मंदिरात शंभूराज एकटाच बसलेला आढळून आला। शंभूचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि गावकरी दोघांनीही रात्रंदिवस प्रयत्न सुरू ठेवले होते। अखेर बालक मंदिरात असल्याची माहिती मिळताच गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। शंभूराजला कोणतीही इजा झालेली नसून प्राथमिक आरोग्य तपासणीत तो पूर्णपणे ठणठणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे। संपूर्ण कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला। पोलिसांनी दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, पण शंभूराज मंदिरात कसा पोहोचला हे जाणून घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। SK न्यूज मराठी, तासगाव, सांगली।